हाय नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे मोनॅको बिस्किटची आहे। हे मोनॅको बिस्किट आहे, खारा बिस्किट आहे। त्याची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। तर अगदी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे मी 2 आलू घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहे। आता याला असं छान बारीक करून घ्यायचे आपल्याला। आता यामध्ये चाट मसाला आहे आणि लाल मिरची पावडर आहे आणि ही छोट्या मुलाच्या हक्काची मी करणार आहे। मोठे पण खाऊ शकते पण तिखटाला थोडं कम करणार आहे मी। हे आलू मध्ये टाकून द्यायचं। थोडा धने पावडर आणि स्वादानुसार मीठ याला मिक्स करून घ्यायचं छान। आता हा आलू पूर्ण आपला मिक्स केलेला आहे मी चाट मसाला तिखट वगैरे टाकून। आता बिस्किट घ्यायचे। इथे आता मी बिस्किट घेतलेला आहे, एक पॉकेट आणलेला आहे। तुम्हाला जसे लागेल तसे आणायचे तुम्ही। हे आता एवढे मी बिस्किट घेतलेलं आहे। पार्ले बिस्किट पण घेऊ शकता तुम्ही। आता याला मी आता हातानेच लावणार आहे। याला असा आलू लावून घ्यायचा। असा छान आलू पसरवून घ्यायचा बिस्किट वरती। असा छान पसरवून घ्यायचा। आता हे बिस्किटला एवढे आलूचा हे लावून घेतलेला आहे। आता यावरती थोडा थोडा चाट मसाला टाकायचा आहे। याच्यावरती शेव, तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा। अर्ध्यातून व्हिडिओ स्किप करू नका। पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही। कोणतेच व्हिडिओ असे तुम्ही पाहत नका जाऊ, पूर्णपणे पाहायचे। आता यावरती शेव टाकून झालेले आपले। आता हा टमाटर केचप आहे, हा टमाटर केचप आहे। हा थोडा थोडा आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे। मोनॅको बिस्किट पासून रेसिपी तयार केली आहे मी। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।